नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण या अगोदरच्या 2 तासामध्ये आर्थिक भूगोलाची ओळख किंवा आर्थिक भूगोलाचा परिचय पाहत असताना आर्थिक भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आर्थिक भूगोलाच्या अभ्यास पद्धतींचा सखोल विचार केलेला आहे. मित्र हो, आजच्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक भूगोलामध्ये ज्या तिसऱ्या आणि चौथ्या घटकांचा अंतर्भाव होतो त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची गरज आणि महत्त्व काय आहे आणि चौथ्या उपमुद्द्यामध्ये आर्थिक भूगोलाचा इतर सामाजिक शास्त्रांशी कोणत्या प्रकारचा सहसंबंध येतो याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, असं म्हटलं जातं की जगामध्ये जी प्रगती झालेली आहे ही प्रगती होत असताना ज्या देशांनी भूगोलाचा सखोल अभ्यास केला ते देश आर्थिक विकासामध्ये पुढे गेले. ज्या देशांनी त्याही पुढे जाऊन आर्थिक भूगोलाचा आणि अर्थशास्त्राचा असं पण आपण म्हणू शकतो अभ्यास केला ते देश अधिक पुढे गेले. त्यांचा विकास हा अतिशय जास्त वेगाने झाला आणि ते देश श्रीमंत झाले. ज्या देशांनी त्यांचा भूगोल अभ्यासला नाही, त्यांचा आर्थिक भूगोल अभ्यासला नाही, साधन संपत्तीचा अभ्यास सखोल पद्धतीने केला नाही आणि त्या साधन संपत्तीचा उपयोग आर्थिक विकासासाठी करून घेतला नाही, असे देश जगामध्ये अविकसित राहिले किंवा मागासलेले राहिले असं आपण म्हणू शकतो. म्हणून कोणत्याही देशाचा आर्थिक विकास जर साधायचा असेल, कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त करून द्यायची असेल तर आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही. यावरून एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्र हो आपल्या लक्षामध्ये आलेली असेल की आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची गरज ही का आहे आणि याचं महत्त्व हे आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून किती आहे हे आपल्या लक्षामध्ये आलेलं असेल. म्हणून मानव हा जो बुद्धिमान प्राणी आहे, मानव या बुद्धिमान प्राण्याने नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून घेऊन या नैसर्गिक साधन संपत्तीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध अभ्यास करून तिचा उपयोग कसा करता येईल आणि आपला आर्थिक विकास कसा साधता येईल याचा विचार करून मानवाने आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला प्रगती किंवा विकास केलेला दिसून येतो. आणि म्हणून कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक विकासावर नैसर्गिक घटकांचा प्रभाव हा अनन्यसाधारण तर असतोच, परंतु त्याचबरोबर आपण हेही लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की एखाद्या देशाच्या विकासासाठी जशी नैसर्गिक साधन संपत्ती गरजेची आहे त्याचप्रमाणे या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि आपला आर्थिक विकास कसा साधायचा त्यासाठी मानवी गुणवत्ता, मानवी साधन संपत्ती ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. एखाद्या प्रदेशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती ही भरपूर असेल, नैसर्गिक साधन संपत्तीची रेलचेल असेल, परंतु त्या देशामध्ये जर मानवी साधन संपत्ती आणि मानवी गुणवत्ता जर पाहिजे तेवढी नसेल तर त्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती असूनही ती नैसर्गिक साधन संपत्ती तशीच पडून राहते.
तिचा आर्थिक विकासासाठी उपयोग होत नाही आणि ते देश मागे राहतात. म्हणून कोणत्याही देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर आपल्याला मानवी गुणवत्ता किंवा मानवी साधनसंपत्ती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा दोघांचा मेळ घालून त्या प्रदेशाचा आर्थिक विकास हा साधता येऊ शकतो. आणि म्हणून काही देशामध्ये जरी नैसर्गिक साधनसंपत्तीची प्रतिकूलता असेल, जपानसारख्या देशाचं उदाहरण मी दिलं की जपानमध्ये सर्व प्रतिकूलताच आहे नैसर्गिक साधनसंपत्तीची. म्हणजे समुद्र किनारा किंवा समुद्र सानिध्य लाभलंय या देशाला, परंतु तेवढंच त्या ठिकाणी भूकंप पण जास्त प्रमाणामध्ये होतात. याचा जर आपण विचार केला तर जपानी लोकांची कार्यक्षमता, जपानी लोकांचा प्रामाणिकपणा, जपानी लोकांचं बुद्धिकौशल्य, बुद्धिचातुर्य, त्यांचं राष्ट्राच्या विषयी असणारी भावना, देशप्रेम किंवा राष्ट्रप्रेम, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, हे सर्व जे मानवी गुण आहेत, यामुळे जपानसारख्या देशाने आर्थिक विकासामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला दिसते. म्हणून एखाद्या देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर त्या देशाचा आर्थिक भूगोल अभ्यासणं गरजेचं आहे. आणि म्हणून आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची गरज ही प्रामुख्याने निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अगदी आपण प्राचीन काळापासून तर आत्तापर्यंतचा विचार केला तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून सुरुवातीच्या कालखंडामध्ये मानवाने आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविल्या. ह्या मूलभूत गरजा भागवत असताना त्या ठिकाणी असणारी जमीन किंवा त्या ठिकाणी असणारी मृदा, त्याच्यानंतर भूरचना, पाणी, प्राणी, त्या ठिकाणच्या वनस्पती, त्या ठिकाणचे खनिज संपत्ती इत्यादींचा उपयोग करून घेऊन मानवाने आपल्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा भागविण्याचा सुरुवातीच्या काळामध्ये प्रयत्न केला. आणि आपण या अगोदर पाहिल्याप्रमाणे प्रथम श्रेणीचे व्यवसाय आपण ज्याला म्हणतो की जे नैसर्गिक घटकावर अवलंबून आहेत, नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून आहेत, ते करून आपल्या मूलभूत गरजा भागविण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मानवाने आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरती साधनसंपत्तीचा उपयोग करून घेण्यासाठी कौशल्य आत्मसात केली, शास्त्रीय प्रगती केली, तंत्रज्ञान अवगत केलं, वाहतूक दळणवळणाची साधनं निर्माण केली, ऊर्जा साधनं निर्माण केली, भांडवल निर्माण केलं, सरकारी धोरण, साक्षरता, हे घटक जे आहेत हे घटकसुद्धा या विकासामध्ये प्रमुख घटक आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणून नैसर्गिक घटक आणि मानवी साधनसंपत्ती ह्या दोन्हीच्या समन्वयातून मानवाने आपला विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. काही देशांनी योजनाबद्ध, नियोजनबद्ध अशा पद्धतीने कार्यक्रम आखले आणि त्या देशांनी आर्थिक भूगोलाचा सखोल अभ्यास करून आपल्या देशाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून भूगोलाच्या साहाय्याने निर्दोष व सटीक नियोजन करता येते. देशाच्या वर्तमान काळातील आर्थिक व भौगोलिक स्थितीचे ज्ञान आर्थिक भूगोलाच्या अभ्यासामधून होते. देशातील सामाजिक, आर्थिक व राजकीय समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करून प्रदेशाचा आर्थिक विकास साधता येतो. म्हणून आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची नितांत गरज व आवश्यकता आहे असं आपण म्हणू शकतो. आर्थिक भूगोलाच्या अभ्यासामुळे वेगवेगळे प्रदेश आर्थिक विकासाच्या ज्या पातळीवरती आहेत त्याच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करता येते आणि जे देश आर्थिक विकासाच्या खालच्या पातळीवरती आहेत त्या देशाचा विकास कसा साधता येईल याचं नियोजन करता येतं. याचं नियोजनबद्धरित्या आराखडा तयार करता येतो आणि त्याची अंमलबजावणी करून त्या देशाचा आर्थिक विकास हा भविष्य काळामध्ये साधता येतो. आणि म्हणून
आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची आवश्यकता ही निर्माण झालेली आहे. आर्थिक भूगोलाच्या अभ्यासामुळे वेगवेगळे प्रदेश आर्थिक विकासाच्या ज्या पातळीवरती आहेत त्या पातळीपासून आपल्याला उच्च पातळीवरती त्या देशांना न्यायचं असेल तर आर्थिक भूगोलाचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून करावा लागतो आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या प्रदेशामध्ये जो विकास झालेला आहे त्याचं विश्लेषण आपण जर केलं, त्या ठिकाणी कोणत्या समस्या आहेत आर्थिक विकासामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या, तर त्याचा हे अभ्यास करून त्या समस्या सोडवण्यासाठी आर्थिक भूगोलामधून प्रयत्न हे केले जाऊ शकतात. आणि म्हणून एखाद्या देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी त्या देशाला आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची गरज ही आहे. आर्थिक भूगोलाचं महत्त्व हे आपल्याला खालील 6 मुद्द्यावरून सांगता येऊ शकेल. नंबर 1, मानव व नैसर्गिक साधन संपत्ती यांच्यामधला सहसंबंध अभ्यासणे. नंबर 2, वेगवेगळ्या प्रदेशातील आर्थिक आकृतिबंधाचे शास्त्रशुद्ध विवेचन करणे. नंबर 3, उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग यांचे वेगवेगळ्या प्रदेशातील स्वरूप समजावून घेणे. आणि नंबर 4, आर्थिक विकासाची दिशा ठरविणे. आणि शेवटी 5 नंबरला जे आहे, विकास प्रक्रियेमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती काहीतरी तोडगा सुचविणे, त्या समस्यावरती काहीतरी उपाययोजना सुचविणे. हा 5वा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची काय गरज आहे किंवा आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि म्हणून आपण 5 मुद्द्यांच्या बरोबरच देशाचा सर्वांगीण आराखडा तयार करून देशाचा सर्वंकष असा विकास कसा साधता येईल याचा विचार करू शकतो. आणि म्हणून हे जे 6 मुद्दे आहेत, आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची गरज आणि महत्त्व काय आहे हे या 6 मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतं. आपण पुढे जाऊ. 4था जो उपमुद्दा आहे तो आहे आर्थिक भूगोलाचा इतर सामाजिक शास्त्राशी असणारा संबंध. विद्यार्थी मित्र हो, आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं की गॉट्स नावाच्या जर्मन भूगोलतज्ज्ञाने आर्थिक भूगोल हा व्यापारी भूगोलापासून वेगळा केला पहिल्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये आणि आर्थिक भूगोलाला एक स्वतंत्र विषय म्हणून महत्त्व प्राप्त करून दिलं. परंतु जरी असं असलं तरी आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असताना या आर्थिक भूगोलाच्या अभ्यासासाठी इतर सामाजिक शास्त्राचा अभ्यास हा पूरक असतो. आर्थिक भूगोलाचा सर्वांगीण अभ्यास करायचा असेल, सर्वंकष अभ्यास करायचा असेल, सखोल अभ्यास करायचा असेल आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल तर आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असताना त्या आर्थिक भूगोलाचा इतर सामाजिक शास्त्राशी संबंध येत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने अर्थशास्त्र हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. भूगोल, प्राकृतिक भूगोल विशेषतः म्हणू आपण, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याचबरोबर समाजशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, वाणिज्य किंवा व्यापार, जीवशास्त्र, अभियांत्रिकी आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माहिती तंत्रज्ञान हा विषयसुद्धा आर्थिक भूगोल या विषयाशी संबंधित असणारा विषय आहे. आर्थिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये सहाय्यभूत ठरणारा हा विषय आहे. म्हणून आपण आर्थिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये पाहिलं की आर्थिक भूगोल हा जो विषय आहे हा विषय आंतरविद्याशाखीय आहे. कारण या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या सर्व ज्ञानशाखातील अभ्यास जो आहे तो उपयुक्त ठरतो. आणि म्हणून आर्थिक भूगोलाचा सखोल व सर्वसमावेशक अभ्यास करणे हे या सर्व शाखातील ज्ञानामुळे हे शक्य होतं, सोपं होतं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आर्थिक भूगोलाचा इतर सामाजिक शास्त्राशी काय संबंध येतो याचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. पहिला आहे आर्थिक भूगोल आणि अर्थशास्त्र. वस्तूंचं उत्पादन, वितरण व उपभोग यांचा अभ्यास आपण आर्थिक भूगोलात भौगोलिक दृष्टिकोनातून करतो.
तर अर्थशास्त्रात तो आर्थिक दृष्टिकोनातून केला जातो. अर्थशास्त्र आणि भूगोल या दोन्ही विषयाच्या अभ्यासामधूनच आर्थिक भूगोल या विषयाचा जन्म झाला, या विषयाची निर्मिती झाली. आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी कोणत्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आवश्यक असते, तर जी वस्तू उत्पादित केलेली आहे त्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचं काम हे अर्थशास्त्र करतं. आणि म्हणून आर्थिक भूगोलाचा आपल्याला अभ्यास करत असताना अर्थशास्त्राची मदत होत असते. आर्थिक भूगोल आणि समाजशास्त्र. समाजशास्त्राच्या अभ्यासात जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणारा मानव, त्याचा वंश, जात इत्यादींचा अभ्यास, धर्म, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा इत्यादींचा सखोल अभ्यास केला जातो. आर्थिक भूगोलात मानव हा गतिशील घटक असल्याने या दोन विषयांचा अभ्यासात अतूट असं नातं निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आर्थिक भूगोल आणि समाजशास्त्र या दोन्हींचा अतिशय निकटचा संबंध आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा विषय आहे लोकसंख्याशास्त्र. आर्थिक भूगोल आणि लोकसंख्याशास्त्र यांचा सुद्धा अतिशय जवळचा संबंध आहे. लोकसंख्याशास्त्रात जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर, लोकसंख्या वाढ, स्त्री पुरुष प्रमाण इत्यादींचा अभ्यास केला जातो. अतिरिक्त लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या आणि न्यूनतम लोकसंख्या आणि आर्थिक विकास यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. प्रामुख्याने ज्या देशाची लोकसंख्या अतिरिक्त असते त्या देशामधील साधन संपत्तीचा उपयोग हा प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये मुख्य गरजा भागविण्यासाठी जास्त होतो. आणि ज्या विकासाच्या योजना आहेत ह्या विकासाच्या योजनासाठी त्या देशामध्ये पैसा उपलब्ध होत नाही. म्हणून अतिरिक्त लोकसंख्येचे देश जे आहेत हे देश आर्थिक विकासामध्ये मागे पडलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून आर्थिक भूगोल आणि लोकसंख्याशास्त्र आणि आर्थिक विकास याचा अतिशय जवळचा संबंध आहे. न्यूनतम लोकसंख्येचे जे देश आहेत या देशामधली साधन संपत्ती आर्थिक विकासासाठी वापरण्यासाठी त्या ठिकाणी लोकांची कमतरता जाणवते आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणच्या विकासामध्ये सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून न्यूनतम लोकसंख्येच्या देशामध्ये प्रामुख्याने दुसऱ्या देशामधून लोकांनी यावं, दुसऱ्या देशामधले जे बुद्धिमान विशेषतः लोक आहेत ह्या लोकांनी यावं आणि आमच्या देशाचा विकास करण्यासाठी योगदान द्यावं, अशा प्रकारची एक भावना या देशांची असते. आणि पर्याप्त लोकसंख्येचे जे देश आहेत या देशामध्ये त्या ठिकाणची लोकसंख्या आणि त्या ठिकाणची साधन संपत्ती याच्यामध्ये संतुलन निर्माण झालेलं असतं आणि म्हणून हे देश विकासामध्ये पुढे जातात. म्हणून आर्थिक भूगोल आणि लोकसंख्याशास्त्र यांचा अतिशय जवळचा संबंध येतो, कारण आर्थिक विकासाशी लोकसंख्याशास्त्र आणि आर्थिक भूगोल हे सहसंबंधित आहेत. आर्थिक भूगोल आणि भूराजनीतीशास्त्र. भूराजनीतीशास्त्रात जगातल्या वेगवेगळ्या राजकीय विभागांचा, त्या देशांच्या सीमारेषांचा व लोकांच्या राजकीय विचारसरणीचा अभ्यास केला जातो. हे घटक आर्थिक भूगोलात उत्पादक घटक असल्याने भूराजनीतीशास्त्र व आर्थिक भूगोल हे एकमेकाशी संबंधित आहेत. मित्रहो, आपल्या सीमारेषांवरती जर शांतता नसेल तर त्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण करण्याचं काम हे शत्रू राष्ट्र करत असतात. आणि आपणास माहिती आहे की आपल्या शेजारी पाकिस्तान असेल किंवा चीनसारखा देश असेल, अगदी आपण 20-25 वर्षापासूनचा विचार केला किंवा स्वातंत्र्यापासूनचाच अगदी विचार आपण जर केला तर स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत आपल्या शेजारच्या राष्ट्राबरोबर भारताचे संबंध चांगले आहेत, परंतु त्या देशांनी आपल्याबरोबरचे संबंध बिघडवलेले आहेत. आणि याचा परिणाम हा प्रामुख्याने काय होतो हे भूराजनीतीशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं आणि त्याचा आर्थिक विकासावरती प्रतिकूल परिणाम होत असतो. म्हणून आर्थिक भूगोल आणि भूराजनीतीशास्त्र यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. आर्थिक भूगोल आणि सैन्यशास्त्र. सैन्यशास्त्रात सैनिकांची संख्या, शस्त्रास्त्रे, त्यानंतर दारुगोळा,
अन्नधान्य पुरवठा, युद्ध इत्यादींचा मुख्यत्वे अभ्यास केला जातो. सैन्य हे देशाचे संरक्षण करते आणि त्यामुळे परकीय शक्ती आक्रमण करू शकत नाही. देशाच्या आर्थिक विकासासाठी, देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी आणि देशातल्या लोकांना शांत अशी झोप येण्यासाठी सैन्य हे आपल्या सीमारेषेवरती आपला पहारा करत असतं, आपल्या देशाचं संरक्षण करत असतं. आणि म्हणून देशामध्ये शांतता राखण्यासाठी, देशामध्ये किंवा देशावरती परकीय देशाचा हल्ला होऊ नये, आक्रमण होऊ नये, आणि हे काम प्रामुख्याने सैन्य करत असतं. त्याचा अभ्यास सैन्यशास्त्रामध्ये केला जातो. सैन्यशास्त्र आणि आर्थिक भूगोल यांचा अतिशय जवळचा संबंध आहे असं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण भूगोल, आर्थिक भूगोल या विषयाचं महत्त्व आणि या विषयाच्या अभ्यासाची गरज का आहे याचा अभ्यास केला. आणि दुसरा मुद्दा म्हणजे चौथा मुद्दा म्हणजे यामध्ये सामाजिक शास्त्रे जी आहेत, ह्या सामाजिक शास्त्रांचा आणि आर्थिक भूगोलाचा काय सहसंबंध आहे याचाही अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. विशेषतः अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, लोकसंख्याशास्त्र असेल, भूराजनीतिशास्त्र असेल, सैनिकी शास्त्र असेल किंवा भूगोलशास्त्र असेल आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माहिती तंत्रज्ञान असेल, ह्या सर्वांचा आर्थिक भूगोलाशी अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणून हा जो विषय आहे, हा विषय आपण मागे पाहिल्याप्रमाणे आंतरविद्याशाखीय आहे असं आपण म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण पहिलं जे प्रकरण आहे, हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपवलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण ज्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास केला, ते घटक मी 5 मिनिटामध्ये आपणास सांगतो आणि उजळणी घेतो. पहिल्या घटकामध्ये आपण उपघटकामध्ये पाहिलं की आर्थिक भूगोल म्हणजे काय, आर्थिक भूगोलाच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या, विशेषतः गॉड्स आणि चिशोल्म या शास्त्रज्ञांची नावं आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. त्यानंतर आर्थिक भूगोलाचं स्वरूप, त्याच्यामध्ये शास्त्रीय स्वरूप, गतिशील आणि परिवर्तनशील स्वरूप, आणि त्याचप्रमाणे आर्थिक भूगोलाचं आंतरविद्याशाखीय स्वरूप असं आपण स्वरूपाचा अभ्यास करताना पाहिलं. आणि आर्थिक भूगोलाची जी व्याप्ती आहे, ही स्वरूप बदलतं, काल आणि स्थलसापेक्ष असा प्रकारचा अभ्यास आर्थिक भूगोलाचा असतो. म्हणून आर्थिक भूगोलाची व्याप्तीसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे, विस्तारत आहे असं आपल्याला दिसतं. आणि आपण आजच्या आणि कालच्या भागामध्ये जो अभ्यास केला तो म्हणजे आर्थिक भूगोलाच्या अभ्यास पद्धती किंवा आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन. आर्थिक भूगोलाच्या ज्या अभ्यास पद्धती आहेत त्या प्रमुख अशा 4 अभ्यास पद्धती आहेत. त्याच्यामधली पहिली जी अभ्यास पद्धती आहे ती प्रादेशिक अभ्यास पद्धती, की जी सर्वात महत्त्वाची आहे. दुसरी आहे वस्तू अभ्यास पद्धती, तिसरी आहे व्यवसाय अभ्यास पद्धती आणि चौथी आहे तात्विक अभ्यास पद्धती. सर्वात महत्त्वाची जरी प्रादेशिक अभ्यास पद्धती असली तरी पण आपल्याला सर्वच अभ्यास पद्धतीचा अभ्यास हा आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असताना करावा लागतो. आणि त्या देशाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला सर्व अभ्यास पद्धतीचा एकत्रित विचार करून त्या देशाचा आर्थिक विकासाची स्थिती ही आपल्याला समजू शकते. त्यानंतर आपण आजच्या तासामध्ये जो भाग अभ्यासला तो म्हणजे आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची काय गरज आहे आणि आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचं काय महत्त्व आहे. एका वाक्यामध्ये मी सांगू शकतो की ज्या देशांनी भूगोल अभ्यासला, ज्या देशांनी आर्थिक भूगोलाचा सखोल अभ्यास केला, ते देश आर्थिक विकासामध्ये पुढे गेले. आणि म्हणून आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची गरज आहे. जे देशांनी असा अभ्यास केला नाही ते देश मागे राहिले. म्हणून आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व आहे. आर्थिक भूगोल हा विषय जरी स्वतंत्र असला तरी आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असताना आर्थिक भूगोल जर आपल्याला चांगला समजून घ्यायचा असेल, आर्थिक भूगोलामध्ये आपल्याला वेगवेगळ्या देशाच्या आर्थिक विकासाची स्थिती अभ्यासायची असेल तर आपल्याला इतर सामाजिक शास्त्राची मदत घ्यावी लागते. त्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, लोकसंख्याशास्त्र आहे, भूराजनीतिशास्त्र आहे, सैन्यशास्त्र आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या कालखंडामध्ये माहिती तंत्रज्ञान आहे,
भूगोल तर हा पायाभूतच विषय आहे. ह्या सर्वांचा एकमेकाशी संबंध येतो, म्हणून आर्थिक भूगोलाचा अभ्यास हा या सामाजिक शास्त्रावरती अवलंबून असतो आणि म्हणून आर्थिक भूगोलाचं स्वरूप आंतरविद्याशाखे आहे असं आपण पाठीमागे जे म्हटलं आहे ते याचमध्ये म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे पहिलं जे प्रकरण आहे विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ते संपलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना धन्यवाद. आणि आपण सर्वांनी लेक्चर मनपूर्वक ऐकलं, ध्यान देऊन ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की या ठिकाणी पहिल्या प्रकरणामध्ये आपणास काही अडचणी असतील, पहिल्या प्रकरणामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण वेगवेगळ्या माध्यमाच्याद्वारे, ऑनलाईन माध्यमाच्याद्वारे विशेषतः आपण विचारावेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं निरसन मला करता येईल, प्रश्नाची उत्तरं आपल्याला मला देता येतील आणि तुमच्या शंकेचं निरसन करणं हे शिक्षकाचं आद्य कर्तव्य आहे. त्यामध्येच शिक्षकाचा आनंद असतो. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. आभारी आहे.